पुण्यातली ब्रेकिंग बातमी आहे। पावसात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजल्याची माहिती समोर येते आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। पुणे शहराच्या विविध भागामध्ये सोमवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली। याच पावसामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजलेल्या आहेत। याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याची खेळण्याचा हा प्रकार आहे का, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी आता उपस्थित केलाय। दुसऱ्या बाजूला या उत्तरपत्रिका निकाली काढण्यासाठी संकलित केलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही असं स्पष्टीकरण विद्यापीठानं दिलेलं आहे। विद्यापीठ अध्यादेशानुसार अधिकार मंडळामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उत्तरपत्रिका मूल्यमापन पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाली काढण्याची प्रक्रिया राबवण्यात येते। सध्या अशा उत्तरपत्रिका निकाली काढण्याची कार्यवाही सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट पुण्याला। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, सर काल जो पाऊस झाला होता, म्हणजे समोर जो पाऊस झाला होता, त्या पावसामध्ये पुणे विद्यापीठातील जे उत्तरपत्रिका आहेत त्या मोठ्या प्रमाणात भिजल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे आणि विद्यार्थी संघटनेने हा व्हिडिओ जो आहे तो प्रसार माध्यमाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या गंभीर प्रकरणाकडे आता पुणे युनिव्हर्सिटी कसं पाहतं हे महत्वाचं असणार आहे, कारण मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे आणि त्यातच जर हे उत्तरपत्रिका जर भिजल्या असतील तर त्यांचं पुढील वर्षाबाबत या ठिकाणी शंका उपस्थित केल्या जातात। नक्की आता या पत्रिकेबाबत आता पुणे युनिव्हर्सिटी काय भूमिका घेते हे बघणं महत्वाचं असणार आहे। जरी त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे वर्ष आहे ते खराब होणार नाही अशी जरी भूमिका मांडली असली तरी पावसात उत्तरपत्रिका भिजल्यामुळे पूर्ण प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय। वर्षभर जरी मुलांचा अभ्यास करून जर अशा प्रकारे जर उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यात येत नसतील तर याबाबत आता विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे अशी भूमिका आता विद्यार्थी संघटनेने घेतलेली आहे। एवढंच नाही तर याबाबत आता शिक्षण मंत्र्यांनाही विद्यार्थी संघटना आहे ती भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र हे ज्या पद्धतीने पावसात पत्रिका भिजलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आता गांभीर्याने बघण्याचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला पाहिजे। अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय पुण्यातली एक धक्कादायक बातमी पोहोचते आणि या सगळ्यामध्ये पावसामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजलेल्या आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। पुणे शहराच्या विविध भागात सोमवारी सायंकाळी अचानक पाऊस झाला आणि या पावसामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजलेल्या आहेत।